तुम्हाला हे माहिती आहे का की छत्रपती संभाजी महाराज नसते तर सांभार ही डिशच नसती। हो तेच सांभार जे आपण इडली डोसा वडा या सोबत खातो ते सांभारच आज अस्तित्वात नसतं। हे कसं काय असा प्रश्न पडला असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, मी किरण सुमन रघुनाथ गीते आणि तुम्ही माझ्या हक्काचं चॅनल पाहताय ज्याचं नाव आहे द किरण शो। सांभारचं इन्व्हेन्शनच मूळ आपल्या छत्रपती संभाजी महाराजांसाठी करण्यात आलंय। आज तमिळनाडूमध्ये असलेलं तंजावूर पूर्वी मराठा साम्राज्याचा भाग होतं, ज्याला शहाजी महाराजांनी इस्टॅब्लिश केलं। एका दिवशी त्यांच्या दरबारी स्पेशल गेस्ट येणार होते, तर आता आपल्याकडे अतिथी देवो भव असं म्हटलं जातं, त्यामुळे आपल्याकडे आलेल्या पाहुण्याचा पाहुणचार एकदम झक्कास व्हायलाच हवा। म्हणून शहाजी महाराज जे स्वतः एक खाण्याचे शौकीन होते, त्या स्पेशल गेस्टला आमटी खाऊ घालू इच्छित होते। आमटी म्हणजे आपली महाराष्ट्रीयन ट्रेडिशनल डिश आहे। आमटी बनवण्यासाठी कोकम आणि मुगाच्या डाळीचा वापर केला जातो, पण अडचण अशी होती की तंजावूर मध्ये ना कोकम होतं ना मुगाची डाळ। यावर पर्याय म्हणून शहाजींच्या आचार्याने कोकमच्या ऐवजी चिंच वापरली आणि मूग डाळीच्या ऐवजी तूर डाळीचा वापर केला आणि ती अशी डिश तयार झाली। त्यांच्या स्पेशल गेस्टला अर्थातच ती खूप आवडली। ते स्पेशल गेस्ट दुसरे तिसरे कोणी नसून आपलेच छत्रपती संभाजी महाराज होते। त्यांच्या सन्मानार्थच या डिशचं नाव संभाचे आहार असं ठेवण्यात आलं, जे काळानंतर सांभार असं झालं। मग आता मला सांगा, सांभार महाराष्ट्रीयन डिश झाली की साऊथ इंडियन? कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा, ज्यामुळे प्रत्येक महाराष्ट्रीयनला ही गोष्ट माहिती होईल।